हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला आजच्या सेशनला सुरुवात करूया. 10 व्होकॅब्युलरीचे वर्ड्स बघूया. त्यामध्ये आपण सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठीमध्ये हिंदीमध्ये मिनिंग्स बघूया. आणि जे पण सेंटेन्सेस दिलेले आहेत ते सेंटेन्सेस तुम्ही एकदा ट्राय करून बघा की कसं त्या सेंटेन्समध्ये त्या वर्डला यूज करण्यात आलेला आहे, किंवा स्वतःच्या मनाने सुद्धा काही इझी सेंटेन्सेस तुम्ही तयार करू शकता. सो स्टार्ट करूया आपल्या आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे एर्गो. ERGO, एर्गो. एर्गोचं मिनिंग काय होतं? फॉर दिस ऑर दॅट रिझन. म्हणजेच काय होतं, मराठीमध्ये काय म्हणतो आपण? म्हणून. ओके, फॉर दिस ऑर दॅट रिझन म्हणजे काय होतं? म्हणून किंवा त्या कारणास्तव, त्याच्यामुळे त्याला म्हटलं जातं एर्गो. ओके, सो एर्गोचं मिनिंग काय आहे? फॉर दिस ऑर दॅट रिझन. हिंदीमध्ये मिनिंग होतं फलस्वरूप, मराठीमध्ये होतं म्हणून, त्यामुळे, या कारणास्तव. ओके, सो हिंदीमध्ये काय मिनिंग होतं एर्गोचं? फलस्वरूप, मराठीमध्ये मिनिंग होतं म्हणून, त्यामुळे आणि या कारणास्तव. सिनोनिम्स आहेत देअरफॉर, कॉन्सिक्वेंटली आणि सो. सिनोनिम्स काय आहेत मग एर्गोचे? देअरफॉर, कॉन्सिक्वेंटली आणि सो. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड काय आहे? मायझरलीनेस. MISERLINESS. मायझरलीनेस. मायझरलीनेसचं मिनिंग होतं एक्सेसिव्ह डिझायर टू सेव्ह मनी. एक्स्ट्रीम मीननेस म्हणजेच काय करणे? कंजूसपणा करणे. ओके, हिंदीमध्ये मायझरलीनेसला काय म्हटलं जातं? कंजूसी करणे. म्हणजेच काय? तर कंजूसपणा करणे, चिकटपणा करणे. खूप पैसा जिकडून म्हणजे जिथे पैसा वाचवण्याचा प्रयत्न जास्त होत असेल तिथून आणखी जास्त पैसा वाचवणे, त्याला काय म्हटलं जातं? मायझरलीनेस असं म्हटलं जातं. म्हणजे तो व्यक्ती काय आहे? धनलोभी आहे. सो मायझरलीनेसचं मिनिंग होतं हिंदीमध्ये कंजूसी. मिनिंग त्याचं इंग्लिशमध्ये आहे एक्सेसिव्ह डिझायर टू सेव्ह मनी आणि एक्स्ट्रीम मीननेस. मराठीमध्ये काय मिनिंग होतं? कंजूसपणा, चिकटपणा, धनलोभ आणि हाव. ओके, सो मायझरलीनेसचं हिंदीमध्ये मिनिंग होतं कंजूसी, मराठीमध्ये मिनिंग होतं कंजूसपणा, चिकटपणा, धनलोभ आणि हाव. सिनोनिम्स आहेत ॲव्हरिक, ॲक्विजिटिव्हनेस आणि पार्सिमनी. आणि अँटोनिम्स आहेत बाउंटी, जेनरॉसिटी आणि लार्जेस. काय आहेत सिनोनिम्स मायझरलीनेसचे? ॲव्हरिक, ॲक्विजिटिव्हनेस आणि पार्सिमनी. आणि अँटोनिम्स आहेत बाउंटी, जेनरॉसिटी आणि लार्जेस. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे पार्ले. PARLEY, पार्ले. पार्लेचं काय मिनिंग होतं? तर अ कॉन्फरन्स बिटवीन अपोजिंग साइड्स इन अ डिस्प्यूट, स्पेशली अ डिस्कशन ऑफ टर्म्स फॉर अन आर्मिस्टिक. म्हणजेच काय? तर बातचीत. आणि कशी बातचीत? तर जे शत्रूंमध्ये जे बातचीत होते, बोलचाल होते, त्याला काय म्हटलं जातं? पार्ले असं म्हटलं जातं. एक कॉन्फरन्स जे राहते अपोजिंग साइड्सच्या मध्ये, जे पण काही डिस्प्यूट्स असतात त्याच्याकरिता जी कॉन्फरन्स असते त्याला काय म्हटलं जातं? पार्ले असं म्हटलं जातं. सो पार्लेचं हिंदीमध्ये मिनिंग काय होतं? बातचीत. मराठीमध्ये काय होतं? शत्रूशी बोलणी करणे, आणखी संवाद. ओके, सो पार्लेचं मिनिंग काय आहे? अ कॉन्फरन्स बिटवीन अपोजिंग साइड्स इन अ डिस्प्यूट, स्पेशली अ डिस्कशन ऑफ टर्म्स फॉर अन आर्मिस्टिक. हिंदीमध्ये मिनिंग होतं बातचीत, मराठीमध्ये मिनिंग होतं पार्लेचं शत्रूशी बोलणी करणे आणि संवाद करणे. सिनोनिम्स आहेत निगोसिएशन, टॉक आणि मीटिंग. काय आहेत पार्लेचे सिनोनिम्स? निगोसिएशन, टॉक आणि मीटिंग. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे बॉग. BOGGED, बॉग. बॉगचं मिनिंग होतं बी ऑर बिकम स्टक इन अ मड ऑर वेट ग्राउंड. म्हणजेच काय होणे? तर फसणे, चिखलामध्ये रुतणे, त्याला काय म्हटलं जातं? बॉग असं म्हटलं जातं. अडकून पडणे, चिखलामध्ये अडकून पडणे किंवा चिखलामध्ये रुतणे, त्याला म्हटलं जातं बॉग. बी ऑर बिकम स्टक इन अ मड ऑर वेट ग्राउंड. मड मध्ये किंवा एखाद्या ओलसर ग्राउंड मध्ये फसून राहणे, त्याला म्हटलं जातं बॉग.
सो बॉक्सचं हिंदीमध्ये मिनिंग होतं फस गया, मराठीमध्ये होतं अडकून पडणे, चिखलात रुतणे आणि गोत्यात येणे. ओके, सो काय आहे बॉक्सचं मिनिंग? बी और बिकम स्टक इन अ मड और वेट ग्राउंड. हिंदीमध्ये मिनिंग होतं बॉक्सचं फस गया, मराठीमध्ये होतं अडकून पडणे, चिखलात रुतणे किंवा गोत्यात येणे. सिनोनिम्स आहेत ट्रॅप्ड आणि स्टक आणि अँटोनिम्स आहेत फ्रीड आणि रिलीज्ड. काय आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स? बॉक्सचे सिनोनिम्स आहेत ट्रॅप्ड आणि स्टक आणि अँटोनिम्स आहेत फ्रीड आणि रिलीज्ड. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे बिगेट, BEGET, बिगेट. बिगेटचं मिनिंग आहे गिव्ह राईज टू आणि ब्रिंग अबाउट. म्हणजेच काय? तर उत्पन्न करणं. हिंदीमध्ये मिनिंग होतं बिगेटचं उत्पन्न करणं. मराठीमध्ये काय म्हणू आपण? उत्पन्न करणे किंवा निर्माण करणे. सो बिगेटचं मिनिंग आहे गिव्ह राईज टू आणि ब्रिंग अबाउट. हिंदीमध्ये मिनिंग आहे उत्पन्न करणं, मराठीमध्ये होतं उत्पन्न करणे आणि निर्माण करणे. सिनोनिम्स काय आहेत बिगेटचे? कॉज, गिव्ह राईज टू आणि लीड टू. आणि अँटोनिम्स आहेत इम्पेड, लिमिट आणि रेस्ट्रिक्ट. काय आहेत बिगेटचे सिनोनिम्स? कॉज, गिव्ह राईज टू आणि लीड टू. आणि अँटोनिम्स आहेत इम्पेड, लिमिट आणि रेस्ट्रिक्ट. नेक्स्ट बघूया वर्ड. ओके, नेक्स्ट वर्ड आहे चीज पेअरिंग. चीज पेअरिंगचं मिनिंग होतं केअरफुल और स्टिंगी विथ मनी. म्हणजे इथे पण काय अर्थ होतो? कंजूसपणा. ओके, स्टिंगी विथ मनी आणि केअरफुल असणे. म्हणजेच काय असणे? तर एखादा एकदम चिंगूस माणूस जो असतो, चिंगूस मनुष्य जो असतो, कंजूस मनुष्य जो असतो, त्याला काय म्हटलं जातं? चीज पेअरिंग असं म्हटलं जातं. तो चीज पेअरिंगचा अर्थ सुद्धा काय होतं? हिंदीमध्ये कंजूस असा अर्थ होतो. आणखी काय मराठीमध्ये काय होतं? कंजूसपणे बचत करणे किंवा चिक्कू मनुष्य, क्षुल्लक गोष्टींवर पैशांची बचत करणे. सो चीज पेअरिंगचं मिनिंग होतं केअरफुल और स्टिंगी विथ मनी. हिंदीमध्ये मिनिंग होतं कंजूस, मराठीमध्ये चीज पेअरिंगचं मिनिंग होतं कंजूसपणे बचत करणे, चिक्कू मनुष्य किंवा क्षुल्लक गोष्टीवर पैशांची बचत करणे. सिनोनिम्स काय आहे त्याचे? चीपनेस, पेनी पिंचिंग आणि पेन्युरिलियसनेस. ओके, काय आहेत सिनोनिम्स चीज पेअरिंगचे? चीपनेस, पेनी पिंचिंग आणि पेन्युरियसनेस. आणि अँटोनिम्स आहेत जेनरॉसिटी आणि लार्ज. ओके, काय आहेत चीज पेअरिंगचे सिनोनिम्स? चीपनेस, पेनी पिंचिंग आणि पेन्युरियसनेस. आणि अँटोनिम्स आहेत जेनरॉसिटी आणि लार्ज. नेक्स्ट वर्ड आहे कॉरुस्केट, CORUSCATE, कॉरुस्केट. कॉरुस्केटचं मिनिंग होतं ऑफ लाईट, फ्लॅश और स्पार्कल. म्हणजेच काय? तर उज्ज्वल होणं. हिंदीमध्ये मिनिंग होतं कॉरुस्केटचं उज्ज्वल होणं. मराठीमध्ये काय होतं? चमकणे किंवा लखलखणे. ओके, कॉरुस्केटचं मिनिंग काय मग? ऑफ लाईट, फ्लॅश और स्पार्कल. मराठीमध्ये याचं मिनिंग होतं चमकणे, लखलखणे किंवा प्रकाशमान होणे. तर काय आहे कॉरुस्केटचं मिनिंग? ऑफ लाईट, फ्लॅश और स्पार्कल. हिंदीमध्ये मिनिंग होतं उज्ज्वल होणं, मराठीमध्ये मिनिंग आहे कॉरुस्केटचं चमकणे, लखलखणे आणि प्रकाशमान होणे. सिनोनिम्स आहेत फ्लॅश, ग्लान्स आणि ग्लीम. आणि अँटोनिम्स आहेत डिम आणि डल. ओके, कॉरुस्केटचे सिनोनिम्स काय आहेत मग? फ्लॅश, ग्लान्स आणि ग्लीम. आणि अँटोनिम्स आहेत डिम आणि डल. नेक्स्ट वर्ड आहे प्रोबिटी. प्रोबिटीचं मिनिंग होतं द क्वालिटी ऑफ हॅव्हिंग स्ट्रॉंग मॉरल प्रिन्सिपल्स, ऑनेस्टी अँड डिसेन्सी. म्हणजेच काय? तर प्रॉबिटी. हिंदीमध्ये प्रॉबिटीला म्हटलं जातं इमानदारी. मराठीमध्ये काय म्हणू आपण इमानदारीला? प्रामाणिकपणा. ओके, सो प्रॉबिटीचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं? प्रामाणिकपणा.
मिनिंग काय आहे इंग्लिश मध्ये प्रॉपर्टीचं? द क्वालिटी ऑफ हॅव्हिंग स्ट्रॉंग मॉरल प्रिन्सिपल्स, ऑनेस्टी अँड डिसेन्सी. हिंदीमध्ये मिनिंग होतं प्रॉपर्टीचं इमानदारी, मराठीमध्ये मिनिंग होतं प्रामाणिकपणा आणि विश्वसनीयता. ओके, सो प्रॉपर्टीचं मिनिंग काय आहे हिंदीमध्ये? इमानदारी, मराठीमध्ये मिनिंग आहे प्रामाणिकपणा आणि विश्वसनीयता. सिनोनिम्स आहेत इंटिग्रिटी, ऑनेस्टी आणि डिसेन्सी. आणि अँटोनिम्स आहेत मेंडेशियसनेस, मेंडेसिटी आणि डिसऑनेस्टी. काय आहेत सिनोनिम्स प्रॉपर्टीचे? इंटिग्रिटी, ऑनेस्टी आणि डिसेन्सी. आणि अँटोनिम्स आहेत मेंडेशियसनेस, मेंडेसिटी आणि डिसऑनेस्टी. नेक्स्ट वर्ड आहे डिरेंज, DERANGE, डिरेंज. डिरेंजचं मिनिंग काय आहे तर कॉज समवन टू बिकम इनसेन, म्हणजेच काय तर उन्मत्त कर देना. हिंदीमध्ये डिरेंजचं मिनिंग होतं उन्मत्त कर देना. मराठीमध्ये काय होतं? विस्कळीत करणे, अव्यवस्था करणे किंवा बिघाड करणे. तर काय आहे डिरेंजचं मिनिंग? कॉज समवन टू बिकेम इनसेन. हिंदीमध्ये मिनिंग होतं उन्मत्त कर देना, मराठीमध्ये होतं विस्कळीत करणे, अव्यवस्था करणे किंवा बिघाड करणे. सिनोनिम्स आहेत डिमेंटेड आणि अनहिंज. आणि अँटोनिम्स आहेत रिलॅक्स, सूद आणि ट्रँक्विलाइज. काय आहेत सिनोनिम्स डिरेंजचे? डिमेंटेड आणि अनहिंज. आणि अँटोनिम्स आहेत रिलॅक्स, सूद आणि ट्रँक्विलाइज. लास्ट वर्ड आपलाचा तो आहे ट्रॅव्हेस्टी, TRAVESTY, ट्रॅव्हेस्टी. ट्रॅव्हेस्टीचं मिनिंग होतं अ फॉल्स, ऍब्सर्ड ऑर डिस्टॉर्टेड रिप्रेझेंटेशन ऑफ समथिंग, म्हणजेच काय तर हास्यजनक अनुकरण करणे. ट्रॅव्हेस्टीचं मिनिंग काय होतं? अ फॉल्स, ऍब्सर्ड ऑर डिस्टॉर्टेड रिप्रेझेंटेशन ऑफ समथिंग. हिंदीमध्ये त्याचं मिनिंग होतं हास्यजनक अनुकरण. मराठीमध्ये काय होतं? फसवणूक किंवा हास्यजनक विडंबन, थट्टा, मस्करी किंवा विकृतीकरण. ओके, सो ट्रॅव्हेस्टीचे मिनिंग होतं अ फॉल्स, ऍब्सर्ड ऑर डिस्टॉर्टेड रिप्रेझेंटेशन ऑफ समथिंग. हिंदीमध्ये मिनिंग होतं ट्रॅव्हेस्टीचं हास्यजनक अनुकरण, मराठीमध्ये होतं फसवणूक, हास्यजनक विडंबन, थट्टा, मस्करी आणि विकृतीकरण. सिनोनिम्स आहेत मिस रिप्रेझेंटेशन, डिस्टॉर्शन आणि परवर्शन. आणि अँटोनिम्स आहेत अप्लॉज आणि कमेंडेशन. काय सिनोनिम्स आणि अँटोनिम्स ट्रॅव्हेस्टीचे? सिनोनिम्स आहेत मिसरिप्रेझेंटेशन, डिस्टॉर्शन आणि परवर्शन. आणि अँटोनिम्स आहेत अप्लॉज आणि कमेंडेशन. सो एकदा परत वाचून घ्या. जे काही थोडे हार्ड वर्ड्स आहे त्याचे तुम्ही मराठीमध्ये सुद्धा लिहू शकता, म्हणजे जेव्हा तुम्ही नंतर वाचाल तेव्हा ते तुम्हाला प्रोनाऊन्स करायला इझी पडेल. जे पण सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि मराठीमध्ये मी जे मिनिंग लिहून दिलेले आहे ते तुम्ही नोट डाऊन करून घ्यायची. तुम्हाला PDF डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाणार. तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुझ्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट, ऑल ऑफ यू अँड थँक्यू.